नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आज सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आहे दसरा. तर सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाळासाठी मी नाश्त्याला उपमा बनवला होता. जास्त काही नाही, फक्त कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर आणि छोटीशी मिरची घातली होती. खूप छान असा लुसलुशीत उपमा त्याने खाल्ला सकाळी. आणि आमच्यासाठी मी धपाटे बनवले होते. धपाट्यात गव्हाचं, ज्वारीचं, तसेच मुगाचं आणि बेसन पीठ हे 4 पीठ ॲड केले होते. मिरची पावडर, हळद, मीठ, मसाला टाकून मस्त पीठ चुरलं आणि त्याचे छिद्राचे धपाटे बनवले. ही पद्धत धपाट्याला छिद्र पाडण्याची माझ्या आजीची आहे आणि तीच मी फॉलो करण्याचा इथे प्रयत्न केला आहे. टेस्टला एवढे छान झाले होते. दह्यासोबत तर अजूनच चवदार लागत होते, खमंग लागत होते. तर खूप खरपूस असे भाजले होते. कांदा पण त्याच्यात टाकला होता तर अजूनच छान लागत होते. आज दसरा असल्यामुळे म्हटलं चला बाळाला आंघोळ घालून त्याला नवे नवे कपडे घालूया. तर मी हा ड्रेस त्याचा ऑनलाईन मागवला होता. ज्या दिवशी ऑनलाईन आला तो पार्सल तर एवढा छान दिसत नव्हता, पण आज त्याला चांगला सूट होतोय आणि मस्त स्माईल करत होता फोनकडे बघून. तर अशा प्रकारे त्याचा मेकअप वगैरे झाला होता. मी पण आंघोळ करून घेतली आणि आज नवीन, माझा हा जुना ड्रेस आहे पण जास्त वेळ घातलेला नाही आहे, तर म्हटलं चला आज हाच घालूया. त्यानंतर पाण्याची बॉटल फिल करून घेतली, कारण आता जास्त पाणी प्यायचं आहे. सकाळचं काम आवरलं होतं, भांडे घासून झाले होते. दसऱ्यात वॉटर प्युरिफायरचा त्याच्यावर खूप धूळ चढते, तर मग आज त्याला झाकून पण ठेवलं होतं वरून. दसऱ्याच्या निमित्ताने फुलांचा हार बनवला आणि काल फुलं आणली होती. खूपच महाग आहेत इकडे फुले. तुमच्या इकडे फुलांचा काय रेट आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या इकडे 120 रुपये किलो आहेत. देवपूजा वगैरे झाली आणि कपडे पण धुवून झाले होते आणि बाहेर कडक असं ऊन असल्यामुळे सगळे कपडे बाहेर टाकले. खूप छान वाटलं होतं, कारण ऊन असेल तर घरात पण एकदम फ्रेश वाटतं आणि वातावरण खूप छान होतं आज बाहेरचं. उरलेली फुलं फ्रीजमध्ये ठेवली होती संध्याकाळच्या पूजेसाठी, पूजा करायची सगळे ह्याची म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि दुपारी सोयाबीन भिजत घातलं होतं. सोयाबीनची भाजी बनवायची होती म्हणून, कारण सकाळी धपाटे बनवले होते, मग दुपारी चपाती आणि सोयाबीनची भाजी बनवायची होती. बाळासाठी शाबू भिजू घातला होता सकाळीच, तो चांगला फुलला होता. हा बारीक शाबू आहे आणि मस्त शेंगदाणे असे भाजून घेतले थोडे ब्राऊन होईपर्यंत आणि बाळासाठी शाबू बनवला. ह्याच्यात मी एक मिरची आणि कोथिंबीर ॲड केली, बाकी काहीच टाकलेलं नाही आहे. आणि त्याला शाबू, आप्पे, इडली हे प्रकार खूप आवडतात पदार्थ आणि आवडीने खातो देखील तो. त्याच्या खूप फेवरेट आहे शाबू. दसरा सगळा काढून झालेला आहे. भरण्या वगैरे घासून झाल्यात, मस्त साफसफाई झाली आणि भरण्यामध्ये डाळी पण भरून ठेवल्या होत्या. चकाचक झाले सगळं किचन आणि पडदे पण काल धुवून टाकलेत. पडदे तर ते लावायचे आहेत. तर अशा प्रकारे आमचा दसरा काढून झाला होता. दसऱ्याच्या दिवशी सगळं फायनल झाला होता आमचा दसरा. हे क्रोशेचे फूल मी बनवले होते काल. याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच यूट्यूबला अपलोड करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.